आपण सगळ्यांनी हे ऐकलंच आहे, कधीतरी वाचलंही आहे आणि ते म्हणजे लक्ष्मण रेषेबद्दल. पण तुला माहितीये का, ही गोष्ट खरं तर वाल्मिकींच्या रामायणात नाहीये. हो, वाल्मिकींनी फक्त लिहिलंय की लक्ष्मण सीतेला म्हणतो, अगं घरातून बाहेर जाऊ नकोस. रेषेचा उल्लेखही नाहीये. तुलसीदासांच्या रामचरित मानसातही त्यात रेषेचा उल्लेख नाहीये. लक्ष्मण रेषा नंतर काही बंगाली आणि ओडिया रामायणात दिसते आणि मग मग ती लोककथांमधून, रामलीलांमधून खूप लोकप्रिय झाली. म्हणजेच यातून आपल्याला हे लक्षात येतं की लक्ष्मण रेषा ही खरं तर लोककथेची देणगी आहे, पण तिचा अर्थ खूप मोठा आहे. ती फक्त एक सुरक्षा म्हणून नाही, तर मर्यादेचं प्रतीक होती. हो, आणि म्हणूनच आजही आपण म्हणतोच की ही माझी लक्ष्मण रेषा आहे. तंत्रज्ञानात असो किंवा मग नात्यांमध्ये असो, मर्यादा जर पाळल्या तरच खरी सुरक्षितता मिळते. लक्ष्मण रेषा खरी नसली किंवा असली तरी तिचा संदेश आजही तितकाच खरा आहे.